4 पपई आलेत बट A few moments later. हे गाइज, वेलकम टू माय न्यू अनदर व्हिडिओ। तर माझी आंघोळ झाली आहे, हेअर कोम करायचं बाकी आहे फक्त, आणि माझी देवपूजा पण झाली। ऍक्च्युली फोनला ना चार्ज नव्हतं म्हणून मग मी ते शूट नाही केलं देवपूजा वगैरे करताना। तर अजून मला माझे हेअर कोम करायचे, माझे हेअर्स दाखवते मी। मस्त थोडे ऑइली झाले। उद्या केस धुवेल, तर उद्या केस धुवेल मी। थंडीचे नाही का मला बिलकुल पण केस धुवावंसं नाही वाटत, बट केस धुतले नाही ना तर असं फ्रेश पण नाही वाटत, तर मी म्हणून मग धुणारच, कारण धुतल्यानंतरच फ्रेश वाटतं। तर आता खूप जास्त भूक लागली आहे, आणि हिवाळ्यात ना खूप जास्त भूक लागते, खूप अशी क्रेविंग होते काय गरम खाण्याची। तर बघते आता, तसं मम्मीने भाजीपोळी केली आहे, बट दुसरं काहीतरी खायचं मन आहे, बघते आता। मस्त माझी हेअर अशी सॉफ्ट वाटतंय, काही लावलं नाहीये तरी पण। माझे पहिले हेअर्स ना फार कर्ली होते, म्हणजे असे खूप वेवी होते, बट आता छान झाले, म्हणजे इतके पण स्ट्रेट नाहीये, बट जास्त कर्ली पण नाहीये, जास्त स्ट्रेट पण नाहीये, असे मीडियम आहे। वेवी पण आहेत आणि स्ट्रेट पण आहेत। लहान होती ना तेव्हा माझे इतकेच केस होते, तर खूप छान वाटायचे। बघेल आता इन द फ्युचर, बघू मी माझे हेअर्स मोठे ठेवते की छोटे ठेवते, बघूया। माझं कधी मला असं विचार येतो की इतके शोल्डर पर्यंत ठेवावे हेअर्स, बट कधी वाटतं लॉंग हेअर्स पण छान दिसतात, बट बघू, लेट्स सी फ्युचर मध्ये काय होणार ते डिपेंड्स। तर इथे पप्पांनी मस्त ब्रेड आणले, तर माझा विचार चालू आहे की काय करायचं। तर ब्रेडचं इतक्या व्हेजेस पण नाहीये, काकडी पण नाहीये, कॅप्सिकम पण नाहीये, व्हेज सँडविच केलं असतं तर, बट इतके सारे आहेत ना ब्रेड, तर उद्या किंवा परवा करेल मी व्हेज सँडविच। आज एग आहे फक्त, तर ऑमलेट ब्रेड करूया। माझ्या मते तेच इझी पण राहील, लवकर पण होईल, कारण आता तेच ऑप्शन आहे, कारण दुसऱ्या व्हेजेस तर बिलकुल पण नाहीये घरात, मेयोनीज वगैरे पण नाहीये, फक्त केचप आहे, तर ते सगळं आणावं लागेल, मग ते व्हेज सँडविच करता येईल। तर ऑमलेट खावं की नाही, बट ना भावाला करून देते, लकीला करून देते मी ऑमलेट ब्रेड। तसं मम्मीने मेथीची भाजी पोळी केली आहे, मी ती खाईल, आणि लकीला ऑमलेट ब्रेड करून देते, आणि उद्या किंवा परवा उद्या करेल। मग आज पप्पांना सांगेल काय लागतं व्हेज सँडविच साठी, आणि मग त्यांनी सगळं घेऊन आले का मग व्हेज सँडविच करणार। चला आता अंडा ब्रेड करून घेते, त्याला पण खायला देते, आणि मग मी पण घेते। अंडा ब्रेड साठी काय लागतं ना, तर मी काढून ठेवलंय एग।
तर आता मी फटाफट करते. चला यांनी अंडा फोडते. बिलकुल पण नीट फोडता नाही आलंय मला. पण येत नाही व्यवस्थित बनवता, तर तुम्ही बघू शकता असं केलंय. 2 ब्रेड टाकले आणि मध्ये ऑमलेट आहे. तसं दिसायला तर एकदम भारी दिसते. लकी घे रे. तर एक ब्रेड जळला आहे. ब्रेड मी तुम्हाला दाखवते. मला असं वाटलं ते जळलंय. हे बघा, तुम्ही सांगा हा जळला आहे की बरोबर आहे, मला काही समजत नाहीये. बट एकदम ब्राऊन ब्राऊन झालाय. हे बघा दुसऱ्या साईडने पण जळलंय. तरी पण आता तसंच खावं लागणार आहे. वेस्ट बिलकुल नाही, कारण एक अंडा घातलाय मी त्याच्यात, एक अंडा, म्हणून बिलकुल पण वेस्ट नाही करू देणार, तसंच खाऊन घेणार. तर हा सेक्स झालाय, मला दाखवते मी. तुम्ही बघू शकता. तर चला आता मी फटाफट बनवून घेते आणि लकीला गरम गरम देते खायला. मग बोलते तुमच्या सोबत. हो, जेवण झालं, जस्ट झालं जेवण. तर लकीला मी ऑमलेट ब्रेड दिलं करून आणि मी मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली. कारण मला ना जेव्हा मी ऑमलेट करते ना मला फार स्मेल येते, म्हणून मला बिलकुल खावंसं नाही वाटत. म्हणून मग मी त्याला करून दिलं आणि मी मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली. तर आता थोडेसे भांडे आहेत ना ते घसून घेते, कारण मम्मी पप्पा पण नाही घरी, ते गेलेत मामाच्या गावी. तर आता आवरून घेते व्यवस्थित किचन, आणि ते फार खराब झालंय. आणि मग बोलते तुमच्या सोबत. हिवाळ्याचं पाणी इतकं थंड लागतं, पण आता काही ऑप्शन नाही. माझं नाही अंड्याची इतकं दुखतंय ना, म्हणजे असं बिलकुल पण असं प्रेस केलं ना, किंवा एखाद्या मला कढई धरायची आहे ना तर खूप दुखतंय इथे.
काय झालं काय माहिती. तर माझं सगळं आवरून झालंय. भांडे ते पण झाले घसून, किचन पण व्यवस्थित पुसून घेतलं, एकदम क्लीन झालं चकाचक. तर खूप थंडी वाजते कारण थंड थंड पाणी होतं ना. थंडी भरली, थोडं उन्हात जाऊया. 5-10 मिनिटं थांबू उन्हात आणि परत घरात येऊ. हिवाळ्यात हाच एक प्रॉब्लेम असतो की भांडे धुवायला ना फार थंड पाणी असतं. उन्हात आल्यावर फार भारी वाटतं. माझ्या डोळ्यात केव्हाचं काहीतरी गेलंय बट अजून निघत नाही, टोचतंय काहीतरी. उन्हात खूप छान वाटतं, मस्त. आणि जास्त कडक ऊन पण नसतं ना, एकदम असं कवळं ऊन असतं म्हणून छान वाटतं एकदम. आणि माझे ना मांड्या आणि असं खाली पोटरे आहे ना त्या पण फार दुखत आहे. तर आता एक्सरसाइज चालू आहे ना, तर आता कंटिन्यू 8 दिवस झाले. आणि सकाळी आता शूट पण करायचं राहिलं बघा, मी विसरले शूट करायचं. तर माझ्या मांड्या आणि पाय हे पोटरे आहेत ना फार दुखत आहेत. तर खाली पण असं हळूच बसावं लागतं, हळूच उठावं लागतं. बट एकदा सवय झाली ना मग काय नाही, नॉर्मल. मग आणि जे 9 वाजेच्या अगोदर जे ऊन असतं ना ते घ्यायला पाहिजे खरं. व्हिटॅमिन डी, मस्त सनबाथ. हां, त्याला सनबाथ बोलतात ना. असं उन्हात बसून मस्त रिलॅक्स. आमच्या पपईला ना पपया आल्या आहेत. वेट, मी तुम्हाला दाखवते. दिसत आहेत का ते बघा. 4 पपई आली आहेत, 4. मी तुम्हाला जवळून दाखवते. ही बघा 4 पपई आलेत. बट अजून त्या कसं हिरव्यागार आहेत ना, म्हणजे अजून कच्च्या आहेत त्या, म्हणून मग मम्मीने ते टॉवेल बांधून दिला आहे व्यवस्थित. किती छोटं आहे पपईचं झाड तरी त्याला 4 पपई आले आहेत. चला आता जास्तच ऊन लागायला लागलं, जास्त वेळ पण नाही बसलं जात. दुपारचं ऊन थोडं कडकच असतं. बट घरात गेली का अजून थंडी वाजते. घरात एकदम थंड थंड वाटतं. मी माझे प्लांट्स बघितले नाही सकाळी, किती छान झालेत माझे प्लांट्स. किती छान दिसतायत. पाणी टाकायचे अजून त्यांना, बट आज थोडे ओले दिसतायत. आज नाही टाकणार कारण आधी इतकं कसं ऊन पण नाही लागत. म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये नाही का सकाळी फक्त 1-12पर्यंत असतं ऊन, नंतर काय नसतं म्हणून इतके काही सुकत नाही. उन्हाळ्यात ते रोज टाकावं लागतं पाणी, हिवाळ्यात काय नाही 2-2 दिवसांनी टाकलं तरी चालतं. म्हणून बघते आज टाकायचं की नाही संध्याकाळपर्यंत. मस्त दिसत आहेत एकदम माझे प्लांट्स. 2000 years later. सो तुम्हाला असं वाटलं असेल की काय रेडी झाली आहे, तर मी रील शूट करत होते. बट जास्त काही केलं नाही कारण की मला बिलकुल आवडत नाही आहे. म्हणून मग मी आता सिलेक्ट करेल. मी जितके रील्स काढले ना ते सिलेक्ट करेल. जर मला आवडले तर टाकेल, नाहीतर नाही टाकणार. बट मी अशी रेडी झाली होती. तर माझा हा स्वेट टॉप आहे, मस्त लोकरचा आहे, भारी. मला फार आवडतो आणि याचा कलर पण फार रिच आहे ना, म्हणून फार आवडतं. आणि लूज आहे, मेन म्हणजे लूज आहे. मला लूज क्लोथ फार आवडतात. सो कशी दिसते मी. आणि सिंपल बन घालून घेतलाय मी कारण केस धुतलेले नाही ना मी, म्हणून मग बनच घालून घेतला. तरी पण छान सूट होतंय मला.
कसं वाटलं तुम्हाला पण नक्की मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, मला पण सूट होतोय की नाही. बोलते तुमच्या सोबत आता चेंज करते मी आणि मग बोलते तुमच्या सोबत. तर आत्ता वाजले आहेत 7:30. तर मी जस्ट फ्रूट्स वगैरे ठेवून दिले व्यवस्थित आवरून आणि जस्ट येऊन बसले मी. तर स्वयंपाक नाही करत आहे मी, मम्मी स्वयंपाक करते. तर ना माझा हात खूप दुखतोय. सकाळी मी जड हंडा उचललेला ना, आय थिंक लचकलाय माझा अंगठा. म्हणजे असं ग्लास जरी उचलला ना तरी लगेच असं भरून येतोय. बट आता बघ, तरी मी नाही का तेलाने असं चोळलं, बट तरी दुखतोय. बघू आता उद्या जास्तच दुखायला लागलं का काहीतरी करावं लागेल. तर मी कपूरदानीत कपूर पण टाकून दिले, मी तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा मी कपूरदानी लावून दिली आहे, किती छान दिसते ना. त्यामध्ये मस्त कपूर टाकून दिले, भारी स्मेल येते, एकदम भारी वाटतंय, फ्रेश फ्रेश. मला ना मुलतानी मातीचा फेस पॅक पण लावायचा होता, कारण ऑइली दिसते ना माझी स्किन. बट इतकी थंडी आहे ना, तर बिलकुल मन नाही आहे लावायचं. बट लावलं नाही ना तर पिंपल येतील. बघू जेवण झालं की डिसाईड करते फेस पॅक लावायचे की नाही. हे गाईज, सो आत्ता वाजले आहेत 10. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि नंतर मी किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं. तर त्यानंतर मी फेस वॉश केलं. मला फेस पॅक लावायचा होता, बट इतकं थंड आहे ना, इतकी थंडी पण वाजते, म्हणून मग मी स्किप केलं. कारण की एवढं थंडीत नाही शक्य फेस पॅक लावायचं. तर मी फक्त फेस वॉश केलं आणि आता मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं, बस बाकी काही केलं नाही. तर माझ्यासाठी मी रोज रात्री झोपण्याच्या अगोदर, म्हणजे मी जेवण झालं की लगेच पाणी नाही पित, नंतर पिते अर्धा 1 तासाने. तर मी माझ्यासाठी मस्त लिंबू टाकून पाणी केलंय. तर हे गरम पाणी, नंतर त्यामध्ये लिंबू स्क्वीज केलं. मला असं म्हणजे फार आवडतं, मी रोज पिते लिंबू पाणी, ते पण गरम पाण्यामध्ये झोपण्याच्या अगोदर. थोडं आंबट झालंय, बट ठीक आहे. तर आता पाणी पिलं का मग 15-20 मिनिटांनी मग मी झोपेल. तर मी बोलते तुमच्यासोबत. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. तर आत्ता वाजले आहेत 11:15 आणि मला फार झोप येते. सो भेटूया आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. आणि जे पण नवीन आहात हा ब्लॉग बघतायत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो गुड नाईट.